तब्बल 177 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित. आमदार गायकवाडांच्या हस्ते पार पडला जलपूजन सोहळा. बुलढाणा वासियांना मिळणार 24 तास पाणी. बुलढाणा शहर तसेच भादोला, सुंदरखेड, सागवण, जांभरुण येथील खडकपूर्णा धरणावरील तब्बल 177 कोटी 64 लाख रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचा जलपूजन सोहळा आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते 16 मार्चला विधिवत पूजा करून पार पडला. बुलढाणा शहरवासियांना लवकरच 24 तास पाणी मिळणार असून यासाठी लागणारी वीजही सौर पंपावरती राहणार असल्यामुळे त्याचा देखभाल दुरुस्ती दृष्टीचा खर्च कमी येणार आहे. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत कार्यान्वित करण्यात आली असून वितरणाची कामे नगर परिषद बुलढाणा मार्फत करण्यात आली आहेत. या कार्यक्रमाला शिवसेना नेते विजय अंभोरे, ओमसिंग राजपूत, गणेशसिंग राजपूत, विठ्ठलराव येवले, संदीप गायकवाड, वैशाली ठाकरे, गजेंद्र दांदडे, सरपंच देवा दांडगे, मुख्याधिकारी गणेश पांडे, कार्यकारी अभियंता कृष्णा आव्हाड, नगरपालिकेचे अभियंता राजेश गायकवाड, उपअभियंता अनिल नागपुरे, गणेश गवले, सुहास पतंगे यांच्यासह इतर उपस्थित होते. मंडपाच्या बाहेर उभे आहेत, त्यांनी कृपया मंडपामध्ये बसायचं आहे. सर्व मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय संजय गायकवाड या ठिकाणी मंचावर उपस्थित, विजयजी अंभोरे, सर्व बंधू भगिनींनी, येणार अशी चर्चा या पाण्याची मागील 10 वर्षापासून होती. 2012-22 की 40 दिवस कधी बुलढाण्याला पाणी येण्यासाठी लागायचे. तो दिवस आता येणाऱ्या 50 वर्षात कधीच येणार नाही. 24 तासची लाईट आहे आणि आम्ही 135 लिहितो आणि हाच प्रत्यय बुलढाणा नगर परिषद मध्ये आल्यामुळे म्हणजे मंत्रालयीन स्तरावरचं बहुधा फलो पाणी कार्यान्वित करण्यासाठी नगर परिषदात आहे. 2011च्या आपल्या नगराध्यक्ष होत्या. म्हणजे योगायोग बघा कसा व्हा की ज्यांनी सुरुवात केली त्या पती आहेत श्री कृष्णा आव्हाड सर. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपले विचार व्यक्त करावे. प्रयत्न करत असतो. भगीरथ प्रयत्न केले तर काही अशक्य ते शक्य होतं. असे आधुनिक भगीरथ ज्यांनी खडकपूर्णाच्या पाण्यासाठी काय त्यांचा फॉलोअप होता ते मला आणि आमच्या आव्हाड साहेबांना माहिती. आव्हाड साहेब गेल्या 3 वर्षापासून संजय भाऊची भेट झाली की ते सांगतात, काल आमचा विषय झाला, आव्हाड साहेब पाणी कुठपर्यंत आलं. पण ते त्या टेन्शनमध्ये राहायचे. साहेब आता हातनी पार केली, आता इथपर्यंत आणलं. पण जिथं जिथं काय प्रॉब्लेम आले पोलीस प्रोटेक्शन काही ठिकाणी लागलं तर भाऊंनी तिथं तात्काळ उपलब्ध करून दिला. हा तर फील्डवरचा पार्ट झाला. परंतु ही 120 कोटीची 2012ची योजना, त्यानंतर काही ऑब्स्टॅकल अडथळे, मेजर अडथळे होते 2-3. त्यात MSEBचा होता. नंतर शेतकऱ्यांचा विरोध 3 ते 4 ठिकाणी प्रखर विरोध होता आणि मग अशा प्रकारे ती वेळ वाढत गेला आणि योजनेचा खर्चही वाढत गेला. नंतर या काय हातातून चालली स्कीम ते होणारच नाही असंच ठरलं. ज्यावेळेस ही स्कीम आली त्यावेळेस मंत्रालयात आमदार महोदयांनी तिचे 2 पार्ट करून टाकले. आता हा पार्ट आहे केळगावपर्यंतचा. खडकपूर्णाचं पाणी इथपर्यंत आलं, हा MGPचा पार्ट आहे. पण मूळ योजनेत MGPनं पूर्ण प्रोजेक्ट करायचा होता. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आणि 2050 पर्यंत पाण्याची समस्या कधी येणार नाही असा हा खडकपूर्णा प्रकल्प आज चालू झालेला आहे. बुलढाणा शहराने मागच्या काळामध्ये 40 दिवसातून एकदा पाणी बुलढाणा शहराला यायचं. इतके कठीण हाल या शहराचे झाले. या गावात कोणी राहायला येत नव्हतं, कोणी पाहुणा येत नव्हतं, कारण पाणीच्या गावामध्ये नव्हतं. शेवटी 2011 पूजाताई गायकवाड अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी 120 कोटी रुपयाची खडकपूर्णा योजना ही या शहराकरता मंजूर करून आणली. पण ठेकेदाराच्या लापरवाहीपणामुळे आणि त्यांनी काम सोडून गेल्यामुळे या योजनेची कॉस्ट 120 कोटीवर 177 कोटीवर गेली आणि डिस्ट्रीब्युशन व्यवस्था जी आहे 60 कोटी रुपयाची ही नगरपालिकेने त्या ठिकाणी स्वतः या ठिकाणी केली. बाकी काम MGPने केलं आणि आज खडकपूर्णाचं पाणी आपल्या वॉटर सप्लाय प्लांटवर या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि पुढच्या अनेक वर्षाचा प्रश्न आता बुलढाणेकरांचा हा पाण्याचा संपलेला आहे. बुलढाण्याला दररोज पाणी मिळणार का? आता बुलढाण्याला दररोज पाणी देण्याची आमची वितरण व्यवस्थेचं काम त्या ठिकाणी चालू आहे. 5 भागापैकी आम्ही 4 भागाचं काम यशस्वीरित्या पूर्ण केलं. एका भागामध्ये अतिक्रमण, घरं वगैरे याच्यामुळे अडचण चालली आणि म्हणून ते क्लिअर झाल्यानंतर किंवा ते मागे राहिलं तरी उर्वरित 4 भागाचं पाणी आम्ही दररोज देण्याचा पुढच्या काही दिवसातला आमचा प्रयत्न आहे.